हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 123. स्वतःला वेळीच ओळखा. एका अरण्यामध्ये एक सिंहीण आणि तिचा बछडा राहत असत. रात्री सिंहीण भक्ष शोधण्यासाठी अरण्यात गेली असता तो छावा खेळत खेळत अरण्याच्या बाहेर मैदानात आला. तोपर्यंत उजाडू लागले होते. आजूबाजूला मोकळे माळरान पाहून तो बछडा भांबावला. इतक्यात त्याच्या कानावर आवाज येऊ लागले. तो घाबरला आणि एका मोठ्या दगडामागे लपून बसला. एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चरायला घेऊन तेथे आला. मेंढ्या गवत चरू लागल्या. त्यांचे बछडे खेळू लागले. ते खेळता खेळता सिंहाचे पिल्लू लपले होते त्या मोठ्या दगडामागे गेले. तेथे त्या सिंहाच्या छोट्याशा पिल्लाला छाव्याला पाहून त्यांना हा नवीन भिडू पसंत पडला आणि ते त्या सिंहाच्या छाव्याजवळ निरागसपणे खेळू लागले. संध्याकाळ झाली. मेंढपाळाने मेंढ्यांना घराच्या दिशेने चलण्याचा इशारा केला. त्याबरोबर तो सिंहाचा छावाही त्यांच्याबरोबर चालू लागला. घरी आल्यावर मेंढपाळाच्या लक्षात आले की एक सिंहाचा छावा मेंढ्यांसह आला आहे. तो छावा मेंढ्यांच्यात राहू लागला, दूध पिऊ लागला, दररोज रानात जाऊन गवत खायला शिकला. एवढेच नव्हे तर मेंढ्यांप्रमाणे बॅ बॅ करायला लागला. इकडे आपल्या छाव्याचा बरेच दिवस शोध घेऊन सिंहीण थकली आणि तिने तो नाद सोडून दिला. परंतु एक दिवस दिवसा ती रानाच्या बाहेर भक्ष शोधायला आली असता तिने पाहिले की एक सिंहाचा छावा मेंढ्यांबरोबर गवत खात आहे, त्यांच्यात खेळत आहे, त्यांच्याप्रमाणे बॅ बॅ करत आहे. तिला काहीतरी वाटले आणि तिने मोठी डरकाळी फोडली. त्याबरोबर मेंढपाळाने मेंढ्यांना घरी जाण्याचा इशारा केला. मेंढ्या जीवाच्या भीतीने घराच्या दिशेने पळू लागल्या. तो छावाही पळू लागला. त्या सिंहिणीने झेप टाकून त्या छाव्याला अलगद उचलला आणि ती मैदानाबाहेर आली. छाव्याला खाली ठेवल्यावर तो छावा भीतीने कापू लागला. तो सिंहिणीला विनवू लागला, मला सोड, मला मारू नको. सिंहीण म्हणाली, अरे तू माझ्याप्रमाणेच सिंह आहेस, घाबरतोस काय? छावा म्हणाला, उगाच काहीतरी सांगू नको. मी मेंढी आहे, मी सिंह नाही, मी मेंढी आहे. सिंहिणीला मोठा प्रश्न पडला की आता ह्याला समजवावा कसा. तिने त्याला उचलून नदी किनारी आणले आणि तिने त्याचे डोके नदीच्या पाण्यावर धरले आणि त्याला विचारले की पहा, तुझा चेहरा आणि माझा चेहरा साम्य दिसते आहे की नाही. त्याबरोबर तो छावा एकदम विस्मयचकित झाला. त्याच्यात स्फुरण चढले आणि त्याने जोरात डरकाळी फोडली, मी सिंह आहे. आपण स्वतः आत्मा आहोत, परंतु देहादी इंद्रियांच्या भोग लालसेने त्यांच्या कच्छपी लागून आपण देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन हे विसरले गेलो आहोत. तेव्हा जागृत होऊन हे जाणण्याची आवश्यकता आहे. बस केवळ हे जाणणे शिल्लक आहे. कथामृत क्रमांक 124. सदा सर्वदा प्रजादक्ष राजा. पांडव वनवासात असताना फिरत फिरत ते एकचक्रा नगरीमध्ये पोहोचले. तेथे ते एका विद्वानाच्या घरी राहू लागले. एकदा इतर भावंडे माधुकरी मागण्यासाठी गावात गेलेली असताना माता कुंती आणि भीम दोघेच घरी होती. त्यावेळी त्यांना घरमालक आणि त्यांचे कुटुंबीय आक्रोश करत असल्याचे ऐकायला आले. स्वाभाविकच माता कुंती घरमालकाच्या घरी गेली आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी तिने त्यांच्या दुःखाचे कारण विचारले. त्यावर तो घरमालक म्हणाला की ह्या नगरीचा बादशहा म्हणजे एक बक नावाचा नरमांस भक्षक राक्षस आहे. त्याला आळीपाळीने दररोज एका घरातून एक बैलगाडी अन्न नेऊन द्यावे लागते. अन्न घेऊन गेल्यावर तो ते अन्न, गाडीचे 2 बैल आणि गाडी चालवणारा माणूस
ह्यांना खाऊन फस्त करतो. आज आमची पाळी आली आहे. मी स्वतः जायला निघालो आहे तर पत्नी म्हणते की तुम्ही कुटुंबाचे मुख्य आधार आहात, तेव्हा तिला राक्षसाकडे जायची अनुमती मी द्यावी. मुलगा आणि मुलगी म्हणतात की त्यांच्यापैकी एकाला तिकडे जायची परवानगी मिळावी. आमच्यापैकी कोणीही गेले तरी ते परत येणार नाही, तेव्हा आम्ही अति दुःखात आणि संकटात आहोत. त्यावर माता कुंती म्हणाली की तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. त्याऐवजी माझा पुत्र जाईल. हे ऐकून ते सर्वजण एका सुरात विरोध करत म्हणाले की आपण आमचे पाहुणे आहात. आम्ही आपल्याला या संकटात ढकलू इच्छित नाही. हे आमचे भोग आहेत आणि ते आम्हालाच उपभोगू दे. त्यांना माता कुंतीने महत्प्रयासाने समजावून दिले की माझा पुत्र निश्चित परत येईल. याबद्दल कसलीही शंका घेऊ नका. मोठ्या अनिच्छेने त्या कुटुंबियांनी ह्या गोष्टीला परवानगी दिली. भीम अन्नाची गाडी घेऊन रानात गेला. त्याने गाडी एका बाजूला लावली आणि स्वतःच ते अन्न फस्त करू लागला. ते पाहून तो बकासूर चिडला आणि त्याने भीमाला पाठीवर लाथा आणि गुद्दे मारायला सुरुवात केली. भीम म्हणाला, जरा नीट मार, म्हणजे मला जास्त भूक लागेल. ते ऐकून तो भीमावर आक्रमण करून आला. भीमाने त्याला वर उचलले आणि गरागरा फिरवून जोरात जमिनीवर आपटले. त्याला बुक्क्या मारून ठार मारून टाकले. मग त्या मृत बकासुराला गाडीत टाकून भीम गावात आला. हे अघटित कृत्य पाहून गावात आनंदाचा गजर झाला. एकचक्रा नगरवासीय त्या राक्षसाच्या तावडीतून कायम मुक्त झाले. वास्तविक पांडवांनी आपले राज्य गमावले होते. ते राजे नव्हते, सत्तेवर नव्हते, तरीही प्रजेची काळजी घेत होते. प्रजेचे पालन पोषण करत होते. हरि ओम.